नमस्कार मित्रांनो, माझे नाव आदित्य आहे। मी दिसायला फारच सुंदर आहे। त्यात माझी हाईट आणि बॉडी दोन्ही छान असल्यामुळे मी अजूनच सुंदर दिसतो। पण आजपर्यंत माझी कुणी मैत्रीण नव्हती, कारण माझे कॉलेजमध्ये सर्व मुलंच होते आणि जॉबवर पण जास्त माणसे होते, त्यामुळे माझा कुणाशी जास्त संपर्क झाला नाही। घराजवळ एक मुलगी मला छान पण वाटत होती, पण माझी हिम्मत कधी झाली नाही बोलायची। त्यामुळे तो वेळ पण निघून गेला। आता तर ऑफिसचे काम होते, त्यामुळे या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष झाले। माझे राहणीमान अतिशय सुंदर होते। आमच्या घरच्या आजूबाजूला काही भाडेकरू राहत होते, पण मी कधी त्याच्याशी जास्त संपर्क साधला नाही। पण एकदा आमच्या घराजवळच एक कुटुंब राहायला आले। ते कुटुंब मीडियम वाटत होते। काही दिवसांनी माहीत झाले की तिथे नवरा बायको आणि त्याचा एक मुलगा आणि आजी राहते म्हणून। तिथे एक स्त्री नेहमी बाहेर काम करताना दिसायची। अगोदर मी काही दिवस तिच्याकडे लक्ष दिले नाही, पण ती नेहमी माझ्याकडे बघायची, कारण माझी जेव्हा तिच्याकडे नजर गेली की तिचे लक्ष माझ्याकडे असायचे। त्यामुळे मनात विचार येऊ लागले, ही माझ्याकडे बघते का बर? पण मी तिला विचारू पण शकत नव्हतो, कारण विचारले आणि प्रॉब्लेम झाली तर उगाच गैरसमज होईल। म्हणून मी सुद्धा तिच्याकडे बघू लागलो, पण मी बघत असताना सुद्धा ती आपली मान खाली करत नव्हती आणि हा प्रकार वाढू लागला। पण तिच्या नजरेमध्ये काहीतरी होते आणि ते मला तिच्याकडे पाहण्यास आतुर करत होते। अनेक दिवस असेच सुरू होते। ती पण बघायची आणि मी पण बघत होतो, पण बोलत कोणीच नव्हते। म्हणून मी एक दिवस तिच्याकडे बघून स्माईल दिली, तर तिने पण स्माईल दिली। आता मला समजले की बहुतेक तिला माझ्याशी मैत्री करायची असेल, पण मी तिच्या सोबत आता पण बोलायला घाबरायचो। म्हणून आता पण तिच्याकडे बघूनच समाधान मानत होतो, पण कुणाला तरी बोलायची हिम्मत करायची होती, तेव्हाच तिच्या मनात काय आहे कळू शकत होते। एक दिवस तिचा मुलगा बाहेर क्रिकेट खेळत होता आणि त्याचा बॉल माझ्याकडे आला। तो बॉल न मागता आपल्या आईकडे गेला आणि त्याची आई माझ्याकडे बघून इशारा करून म्हणाली, याला बॉल द्या। मी पण तिला इशारा करून म्हणालो, याला पाठवा, पण तो यायला तयार नव्हता, म्हणून मीच त्याला बॉल नेऊन देऊ लागलो। आज पहिल्यांदा तिला जवळून बघितले होते आणि तिचे सावळे रूप फारच छान होते। तिने माझ्याकडे बघितले आणि स्माईल केली आणि मी पण तिच्याकडे बघून हसलो। तर ती आपल्या मुलाला म्हणाली, काकाकडून बॉल घे, आणि त्या दिवसानंतर आमच्या मधले एकामेकाकडे पाहणारे नाते समोर जाऊ लागले। आता मी कधी काम करत असेल तर तिला काय करता वहिनी म्हणायचो आणि ती पण मला कामे करत आहे म्हणायची, आणि असेच बोलणे कधी कधी होऊ लागले। हळूहळू तिचा मुलगा पण माझ्या ओळखीचा होऊ लागला। कधी कधी सुट्टीच्या दिवशी मी पण त्याच्या सोबत क्रिकेट खेळत होतो आणि तो माझ्या घरी पण येऊ लागला। एकदा माझ्या आईची तब्येत बरी नव्हती म्हणून मला मार्केटमध्ये जावे लागले। मी मार्केटमध्ये सामान घेतले आणि जात होतो, तर अचानक काका म्हणून तिच्या मुलाने मला आवाज दिला। मी बघितले तर ती आणि तिचा मुलगा होता। तिचे पण लक्ष माझ्याकडे पडले आणि म्हणाली, तुम्ही कसे काय इकडे? मी तिला सांगितले आईची तब्येत बरोबर नसल्यामुळे मला यावे लागले। त्यानंतर तो माझ्या मागे मागे करत होता। तसेच मला आईस्क्रीम खायची आहे म्हणू लागला। त्याची आई सामान घेत होती। काही वेळाने तिचे पण खरेदी करून झाले आणि मी तिला म्हणालो, याला आईस्क्रीम खायची आहे तर चला। आम्ही समोरच्या दुकानात जाऊन आईस्क्रीम खाऊ लागलो। ती आईस्क्रीम खाताना तिच्या कपड्यावर पडली आणि ती लगेच पुसायला गेली, पण मला आता नको ते दिसू लागले आणि माझे लक्ष तिकडे गेले। तर तिचे पण लक्ष माझ्याकडे पडले आणि ती माझ्याकडे बघून हसू लागली, पण ती हसत का होती हे मला समजले नाही। त्यानंतर तिला म्हणालो, चला मी घरी सोडतो, तर नाही म्हणत होती, पण तिचा मुलगा मी काकाच्या गाडीवर जातो म्हणून जिद्द करू लागला आणि त्यामुळे ती पण माझ्या गाडीवर बसली। मी तिला विचारले, याचे पप्पा नाही येत का मार्केटमध्ये? तर म्हणाली, नाही, मलाच यावे लागते, ते कुठलेच काम करत नाही। आणि आम्ही असेच बोलत घरी आलो। आज मला फार चांगले वाटले, कारण अनेक दिवसानंतर तिच्याशी बोलणे झाले। आता आमची ओळखी झाली होती, म्हणून आमचे बोलणे योग्य प्रकारे सुरू झाले। एकदा तिच्या मुलाने आग्रह करून मला आपल्या घरी घेऊन गेला। मी तिच्याकडे गेलो तर ती मला दिसली नाही। काही वेळाने ती आतल्या खोलीतून आली
मला पाहताच बसायला सांगितले आणि माझ्यासाठी पाणी आणले. मी तिला विचारले, तुमचा नवरा दिसत नाही आहे? तर म्हणाली, तो राहते कुठे, घरी सकाळी गेला की रात्रीच येतो. मी म्हणालो, कोणते काम करतो? तर म्हणाली, असेच कंपनीत कामाला आहे. मला तिच्या मनातले जाणून घ्यायचे होते म्हणून विचारले, तुम्हाला सुखी तर ठेवतो ना? मी असे म्हणताच ती अजून चिडली आणि म्हणाली, कुठे सुखी ठेवतो? त्याला जुगाराचा फारच शौक आहे. कित्येक वस्तू हारून बसला आहे. त्याला मी तर समजावून थकून गेले आहे. म्हणून आता मी जास्त त्यांच्याशी बोलत नाही. तिच्या बोलण्यावरून पूर्ण समजले होते की ती आयुष्यात फार दुःखी आहे. त्यानंतर मी काही वेळ बसलो आणि तिच्या मुलाला घेऊन बाहेर गेलो. त्याला विचारले, तुला खायला काय आवडते? तर त्याने आईस्क्रीम सांगितली आणि आपल्या आईला फास्ट फूड आवडते म्हणून बोलला. मी त्याला आईस्क्रीम घेऊन दिली आणि तिच्यासाठी फास्ट फूड घेतले आणि त्याला घराजवळ सोडून दिले. त्या दिवशी तिने फास्ट फूड खाल्ले आणि तिला ते फार आवडले होते. ते मला नंतर कळले, कारण दुसऱ्या दिवशी मी जॉबवर जाताना तिला दिसलो. मला बघून ती म्हणाली, तुम्ही मला फास्ट फूड दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी तिला म्हणालो, धन्यवाद म्हणायची काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला कधीही काही पाहिजे असेल तर मला कळवा. तर तिने पण हसून हो म्हणाली. आता मला पण ती आवडू लागली होती, म्हणून मी पण तिच्याशी नेहमी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण तिला पण माझ्या सोबत बोलणे छान वाटत होते. आता कधी कधी तिच्या मुलाला काही खाऊ घालत होतो आणि तिला पण खायला आणत होतो. मी आणलेले ती फार आवडीने खायची. तसेच आता मी तिच्या घरी पण जाऊ लागलो, कारण ती मला काही आणायचे असेल तर काम सांगायची आणि हळूहळू तिला सुद्धा मी चांगला वाटू लागलो. आता आम्ही बोलत असताना मन मोकळ्यापणाने बोलत होतो आणि मी तिची गंमत पण करू लागलो. कधी कधी तर तिचा मुलगा माझ्या जवळ बसायचा आणि ती पण जवळ येऊन बसायची. तेव्हा मी अजूनच तिची गंमत करायचो आणि अशा प्रकारे आमचे वागणे बरेच दिवस चालले. आणि एकदा तिच्या मुलासाठी मी खायचे आणले होते आणि ते घेऊन तिच्या घरी गेलो. तर तिने सांगितले, तो शाळेत गेला आहे. आता घरी ती आणि मीच होतो. म्हणून मी तिला विचारले, तुम्ही जेव्हा नवीन इकडे राहायला आले होते तेव्हा तुमचे लक्ष नेहमी माझ्याकडे का असायचे? तर म्हणाली, तर तुम्ही फार छान दिसता, त्यानंतर तुमची पर्सनॅलिटी पण फार छान आहे, म्हणून मला तुमच्याकडे पाहण्याची इच्छा व्हायची. पण माझ्या मते छान दिसणे तेवढे महत्वाचे नसते, पण चांगला स्वभाव फार महत्वाचे असते. म्हणून मी काही न बोलता शांत होते आणि हळूहळू माहीत झाले की तुम्ही जेवढे छान दिसता त्यापेक्षा जास्त तुमचा स्वभाव छान आहे. आता तिचे बोलणे ऐकल्यावर मला तिच्या मनातले कळून आले होते. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, मला पण तुम्ही फार छान वाटता, म्हणूनच मी पण तुमच्या मागे पुढे करत होतो. आता ती माझ्याकडे बघत होती आणि मी तिच्याकडे, आणि केव्हा आम्ही एक झालो कळलेच नाही. आम्ही त्या मधुर रंगात रमत चाललो होतो. आम्हाला कशाचेच भान नव्हते, फक्त एकमेकांना काय हवे आहे ते आम्ही बघत होतो. तिला तर फारच त्या गोष्टीची गरज होती आणि मी तिची ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. कोणीच कोणापासून दूर होण्यास तयार नव्हते. फार कमी वेळात आम्हाला सर्व काही दिसून येत होते आणि त्यामुळे मी आपल्या तयारीत लागलो आणि माझी ती तयारी बघून ती फारच आनंदित झाली. ती म्हणाली, जसे जसे तुमच्या सोबत बोलणे वाढले तसे तसे मला अनेक गोष्टी हव्याशा वाटू लागल्या, पण मी या गोष्टी सांगू शकत नव्हते. पण तुम्ही असले की मला फार छान वाटायचे. आता मी अजूनच वेगाने पुढे जात होतो आणि या सर्व गोष्टीमुळे तिला फारच आनंद येऊ लागला. मी त्या दिवशी तिच्या मनातले अनेक प्रश्न सोडवले आणि त्यामुळे तिला फारच छान वाटले. त्या दिवसानंतर आमचे आयुष्यच बदलून गेले. आता या गोष्टीला बरेच दिवस होऊन गेले आहे, पण तरी सुद्धा मी तिचे प्रश्न सोडवत असतो. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.